टॅक्स केंद्राला देतो आणि असं असताना आमच्या पैशावर मराठी माणूस जगतो, हे विधान भारतीय जनता पक्षाचे खासदार कसे करू शकतात आणि महाराष्ट्र भारतीय जनता पक्ष त्यांच्या विधानाशी सहमत आहे का, याचा खुलासा अध्यक्ष महोदय करण्याची गरज आहे। शेवटी हा महाराष्ट्राचा अवमान आहे। त्यांचं झारखंडचं बजेट बोला झारखंडचे बजेट अध्यक्ष महोदय 1.5 लाख कोटीचं, 1,45,000 कोटीचं। अध्यक्ष महोदय, दादांनी जी पुरवणी मागणी मांडली ती जर त्याला कळली, 57-56 कोटीची एक पुरवणी मागणी आपली असते, त्याचं राज्याचं बजेट 1.5 लाख कोटी नाही, तर इथे एक पुरवणी मागणी आम्ही 56,000 आणि 57,000 कोटी रुपयापर्यंत मांडायला लागलोय। मग कशाच्या जोरावर हा माणूस अध्यक्ष महोदय म्हणतोय, का तो म्हणतोय ते खरं आहे, हे खुलासा करण्याची गरज आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणतात अभिमन्यूजी की महाराष्ट्र 1 नंबरचं राज्य आहे, देशात सगळ्यात जास्त महाराष्ट्रात गुंतवणूक येते, असं मुख्यमंत्र्यांचं ऐकून ऐकून पाठ झालंय आम्हाला, असं तुम्ही सांगता। मग हा झारखंडच्या जीवावर भारतीय जनता पक्षाचं असं का मत आहे? भाजपचेच मुख्यमंत्री आहेत, मग भाजपचा एक खासदार, तुम्ही दिल्लीत जावा, भाजपची मीटिंग घ्या सगळ्या खासदारांची आणि महाराष्ट्राची प्रगती एकदा अध्यक्ष महोदय सांगा, जर तुम्ही म्हणताय ते खरं असेल तर। अध्यक्ष महोदय, आज खरं म्हणजे पुरवणी मागण्यांच्या अनेक विषय या ठिकाणी 3 विषय आहेत, पण अध्यक्ष महोदय पर्यावरणाचा सगळ्यात पहिल्यांदा मंत्री महोदय पंकजाताई या ठिकाणी येऊन बसल्या, इतर दुसऱ्या खात्याच्या मंत्र्यांपेक्षा, म्हणून पंकजाताईंना लवकर मोकळं करतो। अध्यक्ष महोदय, मोकळा श्वास घेणं हे आपल्या सगळ्यांचा हक्क आहे। अध्यक्ष महोदय, ठाणे जिल्ह्यात भिवंडी तालुक्यात काय झालंय, एक आतकोली नावाचं गाव आहे, मौजे आतकोली, ठाणे महापालिकेचं डम्पिंग ग्राउंड त्या ठिकाणी नेण्याचा घाट घातलाय। ताई, अडचण काही नाही, पण अध्यक्ष महोदय कायदेशीर बाबी तरी पूर्ण करा। स्थानिक ग्रामपंचायतीची परवानगी नाही, प्रदूषण नियंत्रण मंडळाची यांना परवानगी नाही, पर्यावरण विभागाची परवानगी नाही, जिल्हा समितीची परवानगी नाही, तसंच रेटून ठाणे महापालिका हा प्रकल्प करते असा स्थानिकांचा आता आरोप आहे। ठाणे महापालिकेचा प्रश्न सुटला पाहिजे डम्पिंग ग्राउंडचा, त्याच्याबद्दल आम्हाला ठाणे महापालिकेचा हा प्रश्न सोडवलाच पाहिजे, पण बेकायदेशीर एखादी व्यवस्था, स्थानिक स्वराज्य संस्थाच एखादी बेकायदेशीर जर काम करत असेल तर ते गंभीर आहे। पर्यावरण विभागाला डावलून महाराष्ट्रात पंकजाताई कुणीही कुठेही कचरा टाकता येणार नाही, अशी भूमिका तुम्ही खरं घेतली पाहिजे। तुमची मला ईव्ही कार काय ईव्ही कार दादा तुम्ही मला पाठवून द्या। ताईंच्यासाठी ईव्ही कार घ्यायलाही तयार आहे, मग कर्जाची व्यवस्था करा, सगळ्या आमदारांना ईव्ही कार घेण्यासाठी स्वतंत्र कर्ज द्यायची व्यवस्था करा कमी व्याजानं। पण अध्यक्ष महोदय, ताई आपण या ठिकाणी मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग तिथं होतोय, मुंबई बडोदरा होतोय, बऱ्याच गोष्टी आहेत। अध्यक्ष महोदय, ताईंना माझी विनंती आहे की तो प्रगतिशील असणारा भाग आहे, त्या लोकांचा तिथं विरोध आहे आणि म्हणून त्या लोकांचं म्हणणं जर आपण ऐकलं, तिथं रोजगारावर कुऱ्हाड येईल, बाकीचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा डम्पिंग ग्राउंडचा प्रकल्प रद्द करण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडे ते सतत पाठपुरावा करतात। प्रकल्प रद्द करण्यासाठी डम्पिंग विरोधी स्थानिक पंचक्रोशी संघर्ष समिती आतकोली व परिसरातील लोकांची मागणी ही माझ्याकडे आलेली आहे, सरकारने याच्यात लक्ष घालावं अशी माझी विनंती आहे। अध्यक्ष महोदय, या निमित्ताने आणखीन एक महत्त्वाचा विषय आहे, तो म्हणजे सार्वजनिक बांधकाम। माननीय मंत्री महोदयांनी लक्ष दिलं तर मी माहिती त्यांना देईन। आपल्या कार्यालयात, आपल्या डिपार्टमेंटमध्ये 8,000 इंजिनियर्स आहेत, खालून वरपर्यंत 8,000 इंजिनियर आहेत, 6 सचिव आहेत,